श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण एक पवित्र आणि रहस्यमय विषय या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत. गरुड पुराणानुसार माणसाच्या मृत्यूनंतर आत्म्याची यात्रा कशी होते ते गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया. मृत्यू म्हणजे शेवट नसतो, तर एक नवीन प्रवासाची सुरुवात असते. चला गरुड पुराणाच्या मार्गदर्शनानुसार जाणून घेऊया आत्म्याच्या या विलक्षण प्रवासाविषयी सविस्तर. उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही आणखीन पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. टिप नंबर 1. मृत्यूचा क्षण. गरुड पुराणानुसार मृत्यूच्या क्षणी यमदूत येतात. आत्मा देह सोडतो आणि तेव्हाच त्यांचा हिशोब सुरू होतो. माणसाच्या चांगल्या आणि वाईट कर्माची नोंद यमदूत बघतात. जर मनुष्य धार्मिक, दयाळू आणि चांगले कर्म करणारा असेल तर त्याच्या आत्म्याला शांततेने परलोकाकडे नेले जाते. पण जर माणूस पाप जास्त त्या माणसाचे असतील तर त्याची परीक्षा सुरू होते. अतिशय महत्त्वाची टिप नंबर 2. आत्म्याची यात्रा. गरुड पुराण सांगते की आत्म्याला 13 दिवस 16 यमपथ तोंड द्यावे लागतात. त्यामध्ये अग्नी नदी पार करावी लागते, वाळवंटातून जावे लागते, काटेरी जंगल, रक्ताचे डोह असे भयंकर प्रवास त्यामध्ये असतात. प्रत्येक ठिकाणी आत्म्याला त्याच्या कर्माचं फळ भोगावं लागतं. उपयुक्त माहितीसाठी व्हिडिओ कोठेही स्किप न करता पूर्ण बघा. पुढील टिप नंबर 3. पितृलोकात पोहोचण्यापूर्वीच चाचणी. यात्रेदरम्यान आत्म्याला यमलोकात नेतात, जिथे चित्रगुप्त नावाच्या कर्माचा हिशोब सांगतात. तेव्हा त्याला ठरवलं जातं स्वर्ग मिळेल की त्याला नरक मिळेल. माणसाने आयुष्यात जे चांगले कार्य केलं असेल, म्हणजेच दान, जप, पुण्य, सेवा, हे त्याच्या आत्म्याला मुक्तीच्या दिशेने घेऊन जातं. उपयुक्त टीप आवडल्या असतील तर पटापट व्हिडिओला एक लाईक व शेअर मित्रापर्यंत नक्की करा. टीप नंबर 4. श्राद्ध व तर्पणाचे महत्त्व. गरुड पुराणात सांगितलं आहे की मृत व्यक्तीसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान केल्याने आत्म्याला शांती मिळते. नातेवाईकांनी जर हे विधी न केल्यास आत्मा भटकत राहतो आणि कधीही मुक्ती त्या आत्म्याला मिळत नाही, म्हणजेच त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. टिप नंबर 5. आत्म्याला मोक्ष कसा मिळतो. मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती. हे फक्त चांगल्या विचारांनी, सात्विक जीवन जगून आणि इतरांचे भले करूनच मिळू शकते. गरुड पुराण आपल्याला शिकवतो की मृत्यू ही भीतीची गोष्ट नसून आत्म्याच्या उन्नतीचा मार्ग आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती व्हिडिओमधील पटली का? माहिती आवडली असेल, जर तुमचं हो असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या मराठी मंगल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये ओम शांती लिहून आपल्या श्रद्धांजली अर्पण करा. पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक विषयासह. जय श्री हरी.